मग ती पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याच्या विचार करायचा तुम्ही काय ते चांगलं होईल का म्हणून काय हे करायचं नका हिताचं करा जगाचं हित होईल असं काहीतरी बघा जगाच्या कल्याणा संतांच्या युती देह कष्टमिती परोपकारासाठी म्हणून जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करायला जगाची नरडी दाबून जर आम्ही साधत असतो गेला गेला जन्मावाया जन्म वाया जाऊ देऊ नका त्याचं सार्थक करून घ्या मनुष्याच्या जन्माला आलोय आपण काय आपण त्याचा विचार करा किती आवाज किती व्हावी फजिता बंद होती गाव आपली मग ही फजिता पण करून घ्यायसाठी आता आपण सद्गुरू होय आणि डरावे पाया आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ जायला लागेल लोह परिसाची नसाई उपमान सद्गुरू महिमा दादाचे तुका म्हणे कशी आंधळे हे जण गेले करून झाले देवा म्हणून गुरुशिवाय मार्ग धावत नाही म्हणून गुरु करायचंय आणि गुरु तुला ओळखून करा मग मी सांगितलं अनेक कामाचा अनेक गुरु आहेत मग ज्याचा नाम घेतली त्याचा तो होती म्हणून गुरुनं सांगितली तेच महत्वाचे म्हणून गुरु करा निष्ठा बोलून गुरु करून चालतंय हो आम्ही नाम कवडे बाबा घेतला म्हणून किती जण जपला कवडे बाबाकडे गेला नाम हो तुम्हाला दिलेलं दुकान गणित कवडे बाबा तुम्हाला दिला नसतं तर ते चांगलं झालं असतं कारण तुम्ही जीव तर त्याला काय केला ना खायाशिवाय झोपाशिवाय जर आम्हालाच काम होईल तर त्या कवडे बाबा तुमचं काय करावं अरे थोडं तरी तुम्हाला ओढ लागू द्या मग तुका म्हणे असावे जातीचे रेड्या गाभाऱ्याचे काम होईल मग त्या जातीचं राहा जीवनाचं हित करून घ्या बोलून परमार्थ घडत नाही असं बोलणार बदल करायचं करणार काहीच नाही पण बोलण्याशिवाय तर सोडत नाही असंच गाड्याला एका त्याग आला घरी त्याग व्हायला की निर्माण झालं लगेच झालेलं होतं घराला बायकोला वैतागला घरी आणि घर सोडलं आता म्हणणं आपल्याला परपंच होत नाही आता म्हणला आपण समुद्रात जायचं आपला देह त्याग करून टाकायचा म्हणला आता वैतागला वेळेला पृथ्वी घेतली घरी गेला मुंबईला
आता मुंबईला गेला समुद्राला कडे गेला मग आता जीवन तुझा पोहायचं मग आता घेऊन काय कर पोहायचं नाही बायको नको पोरं नको मला परपंच नको मला याचा त्याग करायचा समुद्राच्या कडेला गेला मग उडी हाणायचं त्या टायमाला समुद्र पाहून झाला आज समुद्र पाहून झाला हाक मारल्या रे अरे म्हणजे इथे चांगलं आहे का म्हणजे आत्महत्या करणं म्हणजे तुला लागा किती अनमोल किमतीचा नरदेह दिला आणि तू म्हणले त्याची आत्महत्या करायला लागला येड्या काय तुला एवढी अडचण आहे ती मला सांग भगवंता अरे म्हणला मला काय अडचण नाही मला काय सुद्धा नको पण मला देह त्याग करायचा म्हणला अरे म्हणला तुझी अडचण तर सांग म्हणला मला परपंच होत नाही काय होत नाही तर मला काम झालं नाही मला लेकरं बाळायची मला एवढ्याच कुटुंब कसं मी भागू आणि मला काय एक भागवत नाही भगवंत म्हणला असं कर म्हणजे भगवंतानं समुद्रात हात घातला एक शंख उचलला शंख चालला त्याच्या हातात दिला अरे म्हणला असं कर हे शंख घेऊन जा ह्याची पूजा कर आणि ह्याला पैसे माग म्हणला ही शंख तुला पैसे देणार आहे आता ह्याचा आनंद गगनात माळी ना आता शंख पैसे देते म्हणल्यावर ह्याला आनंद झाला आणि आत्महत्या करायची सोडली घरी शंख घेऊन उभा राहिला भगवंत त्याच्या पुढे हाजून म्हणला भगवंता ही उपकार माझे जण तुझं फिटणार नाही अरे म्हणला उपकाराचं जाऊ दे पण तुझं जीवन गेलं असतं संपलं असतं म्हणला आता मी सांगतो तेवढं कर म्हणला ही शंख घे घरी जा शंखाची पूजा कर 100 रुपये शंखाला माग म्हणला ती शंख तुला देईल त्याला आनंद झाला आता हे गरीब पळतच सुटला आता मुंबई जवळ आहे गाव निम्या रस्त्यात आला गा अंधार पडला एक म्हातारीची वस्ती जवळच होती आमच्या लेंगरी म्हातारीसारखी म्हातारी आता तिचं घर जवळ आलं आता म्हणलं लागा अंधार पडलाय आपल्याला जाणं काय होत नाही आता म्हातारीच्या घरी मुक्काम टोकून सकाळ पारे जाओ असा विचार केला आणि त्या म्हातारीच्या दारात येऊ गेला आणि म्हातारीच्या दारात गेला म्हातारीने पाहिला आणि म्हातारी पळत बाहेर आली म्हणजे अरे बाळा कुठून आला काय भानगड आहे अगं म्हणला म्हातारी मी मुंबईला आलो म्हणला आणि मला जायचा म्हणला अहमदाबादला पण मला अंदाज झाला म्हणला आजच्या दिवस मुक्कामाला जागा दे आता म्हातारी साखरी होती म्हातारी म्हणजे अरे बाळा माझ्या लेकरासारखा तो म्हणजे आजच्या रात्र मी जेवण करते जेवण कर झोप पण सकाळ निघून जा आता ह्याला कुठं दम आहे मी थांबला तर म्हातारीला हात मारायला म्हातारे पाच आण म्हणला हळद कुक्कू आण उदबत्ती आण म्हातारीला वाटलं काय भानगड आहे तुम्हीच तो म्हातारी पळत गेली पाक आणला उदबत्ती पाणी आणलं सगळं पूजा शंकाची केली आता म्हातारी बघत होती ही काय करतोय आणि शंकाची पूजा केली शंकाला हात मारले अरे शंका मला 100 रुपये दे आता फार दिसला त्या शंकानं 100 रुपये काढलं ह्याच्या हातात दिलं आता ही म्हातारी बघत होती आता म्हातारीला वाटलं बरोबर मोठी जादू आहे म्हणजे ह्याच्याकर आता शंकानं 100 रुपये त्या 100 रुपयाची किंमत आज 10,000 रुपये तवाच 100 आणि आजचं 10,000